नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाडा येथे नारायण राणे यांचा निषेध. शंकराचार्य यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर वाडा तालुका काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्याकडून वाड्यामध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च ठिकाणी असलेले शंकराचार्य यांना हिंदू धर्माचा सखोल अभ्यास असतो, तसेच वेदांचा अभ्यास असतो. ते तपस्वी साधू असतात. कोणतीही वास्तू पूर्ण झाल्याशिवाय त्यामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही, असं शंकराचार्य यांनी सूचना दिली. त्यामुळे राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही हजर राहू शकत नाही, असं म्हटल्यानंतर मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय हे विधान करणे चुकीचं आहे व याचा राज्यभरामध्ये जाहीर निषेध व्यक्त केला गेला. यावेळी काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पंतप्रधानांनी हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. जोपर्यंत हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आम्ही असाच निषेध व्यक्त करू, असे वाडा या ठिकाणी म्हटले. इंडिया न्यूज 28 साठी वाडा ब्युरो किरण दुपारे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्यासोबत जे वक्तव्य केलं, आज राज्यभरातून काँग्रेस आंदोलन करते. काय भूमिका आता तुमच्या? हिंदू धर्माचे सर्वोच्च स्थान असलेले शंकराचार्य, या शंकराचार्यांच्या बाबतीत नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आलो. हिंदू धर्मांसाठी काय योगदान आहे अशा पद्धतीने नारायण राणे हे कालच्या वक्तव्य त्यांनी केलं. त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज वाडा तालुका काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या याच्याने आपण आंदोलन करतो आहे. आज नारायण राणे म्हणत आहेत का शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मासाठी. आता योगदान असल्याशिवाय त्या पदावर कोण जात नाही, तिथे काही इलेक्शन लढून जात नाही कोण. अशा पद्धतीने कुठे आपण जर बघितलं तर एखाद्या ग्रामपंचायतच्या इलेक्शन किंवा आमदार खासदार असं इलेक्शन लढलं जातं, 5 वर्षासाठी आलं जातं असं नाही आहे. ह्या लोक प्रचंड तपस्वी असतात. हिंदू धर्माचा संपूर्ण सखोल त्यांचा अभ्यास असतो, वेदांचा अभ्यास असतो. या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास असलेला माणूस तोच शंकराचार्य होत असतो. आणि अशा माणसाला धर्माचं ज्या काही गोष्टी आहेत, हिंदू धर्मामध्ये एखादी वास्तू जर तुम्ही मुहूर्त कशासाठी बघता, मग कुठल्याही गोष्टीचा मुहूर्त बघताय. आज तुम्ही जर मुहूर्त बघितला असेल पण ती वास्तू पुरी आहे का, आणि हे दाखवण्याचा हिंदू त्यांनी काही निषेध केला वगैरे अशी कुठली गोष्ट आहे का. त्यांनी काही गोष्टी त्यांना विचारल्यानंतर सूचना केला, त्यांना निमंत्रण केलं का अशा पद्धतीने तुम्ही राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आलं पाहिजे. परंतु त्यांचं म्हणणं असं का एखादी वास्तू परिपूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिथे मूर्ती बसवणे योग्य होणार नाही, हे त्यांचं मत होतं. आणि त्याच्यावर नारायण राणे म्हणतात का त्यांचं योगदान काय. मग हिंदू धर्मासाठी नारायण राणेंचं योगदान काय, ज्यांचं कुठल्याच पद्धतीने हे सातत्याने अशा पद्धतीने वादग्रस्त विधानं करून देशामध्ये राज्यामध्ये अशांतता पसरवण्याचं काम नारायण राणे करत असतील. हिंदू धर्म सातत्याने BJPच्या माध्यमातून हिंदूंचं कैवारी अशा पद्धतीने हे करतात. तर आता ह्या देशाचे पंतप्रधान नारायण राणेंवर काय कारवाई करणार. अशा पद्धतीने जर हिंदू धर्मांचा धर्मगुरूंचा अपमान केला म्हणजे संपूर्ण हिंदू धर्मांचा अपमान केला. आणि हा अपमान काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडीचा कुठलाच कार्यकर्ता, या देशातला हिंदू धर्मातला कुठलाच कार्यकर्ता, हिंदू धर्माचा असलेला सामान्य माणूस हा सहन करणार नाही. त्याच्यासाठी नारायण राणेंनी नव्हे तर देशाच्या पंतप्रधानांनी हिंदू धर्माची माफी मागितली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर काम चालत असेल तर हिंदू धर्माला सातत्याने इलेक्शनसाठी तुम्ही वापरत असाल, मतांच्या राजकारणांसाठी हिंदूंचा वापर करत असाल तर हे कदापि इथले हिंदू सहन करणार नाही. आणि जोपर्यंत नारायण राणे माफी मागत नाही, जोपर्यंत देशाचे पंतप्रधान त्यांना ह्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन काँग्रेसची, महाविकास आघाडीची चालत राहणार आहे. नारायण राणेंचं करायचं काय, नारायण राणेंचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. पत्ता कडवा है, नारायण राणे भडवा है. नीम का पत्ता कडवा है, नारायण राणे भडवा है. या नारायण राणेचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. नारायण राणेचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. नारायण राणे हाय हाय, नारायण राणे हाय हाय. काँग्रेस पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो.
नारायण राणे नारायण राणे नीम का पत्ता कड़वा है नारायण राणे भड़वा है नीम का पत्ता कड़वा है